नमस्कार विद्यार्थी मित्र, मी पुन्हा एकदा आपल्यासमोर यशाचा राजमार्ग या माध्यमातून राज्यसेवा पूर्व परीक्षा बुक लिस्ट हे खूप महत्त्वाचा असा विषय तुमच्यासमोर घेऊन येत आहे। त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्र की आपल्याला सांगितलं जातं वाचाल तर वाचाल, पण कोण हे सांगत नाही काय वाचावं। काय वाचावं ही खूप महत्त्वाचा विषय आहे। वाचनासाठी तर साहित्य इतकं मोठं आहे की आपल्याला दिशा नक्की कोणत्या दिशेनं जायचं हे ठरवणं गरजेचं राहतं। आणि आता त्यात राज्यसेवा ही जी एक्झाम आहे किंवा स्पर्धा परीक्षा कोणत्याही एक्झाम असतील, त्यासाठी तुम्ही बाजारात तर गेलात तर भरमसाठ पुस्तकांचा ढिगारा तुमच्यासमोर दिसून येईल। प्रत्येक पब्लिकेशनचे वेगवेगळे पुस्तकं पाहायला मिळतील, पण त्यातली नक्की कोणती रेफर करावी, त्यात कोणत्या पुस्तकातून आपण यश संपादन करू शकू, यासाठी आम्ही तुम्हाला हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत। आता राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर आपल्याला पाहायचे आहेत। तर आता पेपर 1 साठी आपण इतिहास ह्या सब्जेक्टसाठी इयत्ता 5वी, इयत्ता 8वी, इयत्ता 11वी पाठ्यपुस्तक हा खूप म्हणजे अगदी अविभाज्य भाग आहे इतिहासासाठी। प्राचीन इतिहास R.S. शर्मा, आधुनिक भारताचा इतिहास ग्रोअर रंजन कोळंबे, महाराष्ट्राचा समग्र इतिहास डॉक्टर अनिल कठारे आणि समाजसुधारक समाधान महाजन हा झाला इतिहासाचा भाग। त्यानंतरनं आपल्याला पुढं जे जायचं आहे ते म्हणजे भूगोल या सब्जेक्टसाठी। तर भूगोलसाठी इथंही पहा, तुम्हाला पाहायला स्क्रीनवरती पाहायला मिळत असेल 5वी ते 12वीची पाठ्यपुस्तकं आपल्याला वाचणंच आहेत। पाठ्यपुस्तक मी मागाशीच एक वाक्य बोललो, पाठ्यपुस्तक आणि राज्यसेवा अविभाज्य घटक आहेत। त्यात भूगोलामध्ये तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर अजून आम्ही काही महत्त्वाच्या पुस्तकांची नोंद तुमच्यासमोर दाखवत आहोत। महाराष्ट्र भूगोल तो दीपस्तंभ प्रकाशन, महाराष्ट्राचा भूगोल MB सौदी सर, प्राकृतिक भूगोल शारदा प्रकाशन, या ठिकाणी भूगोलाचा आपल्याला अभ्यासक्रम यामधून आम्ही खात्रीशीर सांगतो की तो परिपूर्ण होऊन जाईल। त्यानंतरचा पुढचा सब्जेक्टकडे वळूया आपण, राज्यशास्त्र। यामध्ये तुम्हाला M लक्ष्मीकांत, रंजन कोळंबी, पंचायत राज, किशोर लवटे यांचं राज्यशास्त्र वाचावेच लागेल। ह्या तिघांची पुस्तकं तुम्हाला रेफर करावीच लागतील, असा हा यशाच्या राजमार्गातून तुम्हाला आम्ही संदेश देतोय। त्यानंतर पुढं विज्ञान 5वी ते 10वी पाठ्यपुस्तक। आपण जे बोलतोय पाठ्यपुस्तक, हे पाठ्यपुस्तक या ठिकाणी तुम्हाला विज्ञान विषयासाठी घ्यायचे आहेत। त्यानंतर डॉक्टर सचिन भस्केस यांचंही विज्ञान आपल्याला रेफर करावेच लागेल। लक्षात राहू दे विद्यार्थी मित्रो, ही पुस्तकाची नोंद तुमच्याकडे असावी, कारण ह्या नोंदीनुसार आपल्याला दिशा मिळणार आहे। ह्या दिशेनं आपल्याला जायचं आहे। आपला मार्ग सांगितला जात आहे। यशाच्या राजमार्गाचं नावच राजमार्ग आहे, तर तो मार्ग तुम्हाला या ठिकाणी आम्ही मार्गस्थ करतोय। अर्थशास्त्र या विषयासाठी इयत्ता 11वी 12वीची पाठ्यपुस्तकं वाचायचीच आहेत। रंजन कोळंबी पुस्तक घ्यावयाचीच आहे। डॉक्टर किरण देसले 1 and 2 हे यांचीही पुस्तकं आपल्याला रेफर करावीच लागणार आहेत। त्यानंतरचा पुढं आपल्याला पर्यावरण या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इयत्ता 11वी आणि 12वी प्लस त्याला द्यायची आहे तुषार घोरपडे सरांची, हे आपल्याला पर्यावरणासंदर्भात घेणे भाग पडणार आहे। त्यानंतर चालू घडामोडी तर इतकं तुम्ही पाहत असाल बाजारामध्ये गेल्यानंतरनं चालू घडामोडीची तुम्हाला जवळजवळ 100 ते 200 वेगवेगळ्या प्रकाशनांची पुस्तकं समोर पडलेली पाहतील। त्यातूनही आपण मासिक परिक्रमा, चाणक्य मंडल, सिम्प्लिफाईड पब्लिकेशन ह्या गोष्टीकडे वळावं लागणार आहे। त्यानंतर लोकसत्ता आणि सकाळ हा
खूप म्हणजे अगदी चालू घडामोडीसाठीचा आत्मा म्हणावा तरी हरकत नाही लोकसत्ता आणि सकाळ ह्या वृत्तपत्राकडे आपल्याला जावायचं आहे आणि घ्यायचं आहे आणि ते रोज आपल्या हातात असणंच गरजेचं आहे. त्यानंतरनं पेपर दुसऱ्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितोय. यामध्ये आकलन, अंकगणित, बुद्धिमापन यात आपल्याला जे लेखक दिले गेलेले आहेत त्यात अजित थोरवले, प्रवीण गिल्टा, सचिन ढवळे सर या सर्वांची पुस्तकं आपल्याला रेफर करावी लागतील. पेपर सेकंडसाठी आपल्याला जास्त जरी वाटत नसले तरी ही पुस्तकं अगदी खूप महत्त्वाची आहेत विद्यार्थी मित्र हो. ह्या पुस्तकांना तुम्ही घेतलंच पाहिजे असं आम्ही अगदी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो आहोत. कारण ह्या पुस्तकातून आपण आपलं भवितव्य घडवतोय. पुस्तकं मनुष्याला घडवतात, पण कोणती पुस्तकं घडवतात हे आज तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर आपण ही पुस्तकं घ्याचाल. पुस्तकासाठी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं, ते शेवटी जाता जाता सांगू इच्छितो. बाबासाहेबांचं वाक्य होतं की 1 रुपया जर असेल तर त्यातले मी अर्धा म्हणजेच त्यातले 50 पैसे पुस्तकासाठी खर्च करेल आणि उरलेले 50 पैसे मी माझ्या रोजच्या दिनचर्येसाठी खर्च करेल. तर हा आपला त्यांचा तो जो हेतू होता, त्या हेतूतून त्यांनी काय साध्य केलं हे लक्षात घ्या आणि पुस्तकाकडेही पाठ फिरवू नका. पुस्तकं खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण घेचाल अशी आशा बाळगतो आणि आपल्या तयारीला आपल्या राज्यमार्गाकडून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.